मित्रांनो, कधी तुमच्या आयुष्यात असा काळ आला आहे का, जेव्हा प्रयत्न करूनही यश मिळत नाही? कधी असे वाटले आहे का, की आता सर्व मार्ग बंद झाले आहेत? जेव्हा अपयश सतत समोर उभे राहते, तेव्हा माणूस परिस्थितीपेक्षा स्वतःवरचा विश्वास जास्त गमावतो. पण आज मी तुम्हाला एका अशा भक्ताची सत्य प्रेरणादायी कथा सांगणार आहे, ज्याने नोकरीपेक्षा मोठी गोष्ट पुन्हा मिळवली. ती म्हणजे स्व ती म्हणजे स्वतःवरचा हरवलेला विश्वास. आणि हे कसे घडले? स्वामी समर्थांच्या नामस्मरणाने त्याच्या आयुष्यात असा कोणता बदल घडवला, की निराशेचे रूपांतर आत्मविश्वासात झाले? ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण कदाचित आजचा हा संदेश तुमच्यासाठीच असेल. चला तर मग आपण छानशा कथेला सुरुवात करूया. तोपर्यंत तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. आणि आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. कथेचा विषय आहे भक्ताचा अनुभव, हरवलेला आत्मविश्वास परत मिळाला. श्री स्वामी समर्थ. पुण्याजवळ राहणारा एक तरुण अनेक वर्ष नोकरीच्या शोधात होता. शिक्षण पूर्ण झाले होते, पण वारंवार मुलाखती देऊनही त्याला यश मिळत नव्हते. प्रत्येक अपयशानंतर त्याचा आत्मविश्वास कमी होत गेला. हळूहळू त्याने लोकांना भेटणे कमी केले. माझ्याकडून काहीच होणार नाही, असा त्याचा मनात सतत विचार येऊ लागला. घरच्यांनीही त्याची काळजी वाटू लागली. एक दिवस त्याच्या आजीने त्याला स्वामी समर्थांचे एक छोटेसे चित्र दिले आणि म्हणाली, "बाळा, रोज काही मिनिटे स्वामींचे नामस्मरण कर. चमत्काराची अपेक्षा ठेवू नकोस, पण मन शांत ठेव." सुरुवातीला त्याने फारसे लक्ष दिले नाही, पण आजीचा मान राखण्यासाठी तो रोज सकाळी 5 मिनिटे श्री स्वामी समर्थ हा जप करू लागला. काही दिवसांनी त्याला जाणवले, की त्याचे मन पूर्वीपेक्षा खूप शांत होत आहे. नोकरी मिळाली नव्हती, पण निराशा कमी झाली होती. त्याने स्वतःतील कमतरता शोधण्यास सुरुवात केली. मुलाखतीसाठी तयारी वाढवली, नवीन कौशल्य शिकली आणि स्वतःवर काम केले. काही महिन्यानंतर त्याला एका कंपनीत मुलाखतीसाठी बोलावणे आले. त्यावेळी तो घाबरला नाही. आत्मविश्वासाने मुलाखत दिली. काही दिवसांनी त्याला निवडीचा फोन आला. फोन ठेवताच त्याच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. तो स्वामींच्या प्रतिमेसमोर स्वामींच्या प्रतिमेसमोर जाऊन म्हणाला, "स्वामी, तुम्ही मला नोकरी दिली की नाही हे महत्वाचे नाही, पण तुम्ही मला स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवले." त्या दिवसापासून त्याचे जीवन बदलले. या अनुभवातून आपल्याला काय शिकायला मिळते तर नामस्मरण मनाला धैर्य देते. श्रद्धेमुळे आत्मविश्वास वाढतो. प्रयत्नांना पर्याय नाही. संकटात स्वतःवरचा विश्वास गमावू नये. स्वामी कृपा म्हणजे योग्य दिशेने चालण्याची प्रेरणा. मित्रांनो, आपण अनेकदा असे म्हणतो, की माझ्यावर देवाची कृपा आहे, मी प्रार्थना करतो, नामस्मरण करतो. हे सर्व खूप महत्वाचे आहे. पण त्याचबरोबर एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे प्रयत्नांना कधीच पर्याय नसतो. समजा एखादा शेतकरी रोज देवाची प्रार्थना करतो, पण जर त्याने शेत नांगरले नाही किंवा बियाणेच पेरले नाही आणि पिकाची काळजी घेतली नाही, तर त्याला पीक मिळेल का? तर नक्कीच नाही. त्याचप्रमाणे एखादा विद्यार्थी फक्त प्रार्थना करत राहिला आणि अभ्यासच केला नाही, तर त्याला यश कसे मिळेल? मिळेल का? नाही. यशासाठी श्रद्धा आणि प्रयत्न दोन्ही आवश्यक आहे. स्वामी समर्थ आपल्याला कर्म करण्याची शिकवण देतात. ते आपल्याला धैर्य देतात, योग्य विचार देतात, संकटाशी लढण्याची ताकद देतात, पण चालायचे मात्र आपल्यालाच असते. या तरुणाच्या जीवनातही हेच घडले. त्याने फक्त नोकरीसाठी प्रार्थना केली नाही, तर
स्वतःमध्ये सुधारणा करण्यास सुरुवात केली, नवीन कौशल्य शिकली, मुलाखतीची तयारी केली, अपयशातून शिकला आणि पुन्हा उभा राहिला. प्रत्येक अपयशानंतर तो खचला नाही, कारण त्याला विश्वास होता की आज नाही तर उद्या यश नक्कीच मिळेल. आयुष्यात यशस्वी होणारे लोक तेच असतात जे अडचणी आल्या तरी थांबतच नाही. ते पडतात पण पुन्हा उभे राहतात आणि पुन्हा प्रयत्न करतात. लक्षात ठेवा, प्रार्थना मार्ग दाखवते, पण प्रयत्न आपल्याला त्या मार्गावर पुढे घेऊन जातात. श्रद्धा मनाला बळ देते, पण यश मिळवून देतात ते आपले पूर्ण प्रयत्न. म्हणून संकट कितीही मोठे असो, परिस्थिती कितीही कठीण असो, प्रयत्न कधीही सोडू नका. कारण आजचा छोटासा प्रयत्न उद्याचे मोठे यश घडवू शकतो. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामींचा हा संदेश खूप महत्वाचा व मोलाचा आहे. नक्कीच तुम्ही जीवनामध्ये यश मिळवाल. तर मित्रांनो, आजच्या या कथेतून आपल्याला एक महत्वाची गोष्ट शिकायला मिळते. जीवनात कितीही संकटे आली तरी, अपयश आले तरी स्वतःवरचा विश्वास गमावू नका. श्रद्धा आपल्याला धैर्य देते, नामस्मरण मनाला शांतता देते, प्रयत्न आपल्याला यशाकडे घेऊन जातात. लक्षात ठेवा, स्वामी समर्थ आपल्याला संकटापासून दूर पळायला शिकवत नाही, तर ते संकटांना धैर्याने कसे सामोरे जायचे याची ताकद आपल्याला ते देतात. म्हणूनच आजपासून एक संकल्प करा, निराश होणार नाही, प्रयत्न सोडणार नाही आणि स्वामींचं नामस्मरण विसरणार नाही. कारण जेव्हा श्रद्धा, संयम आणि प्रयत्न एकत्र येतात, तेव्हाच अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होतात. आणि म्हणूनच आपण स्वामींचा हा अमूल्य संदेश लक्षात ठेवूया. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. आणि महत्वाचं म्हणजे, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी श्री स्वामी पूजन या यूट्यूब चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वामींवर विश्वास ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि प्रयत्न करत राहा. यश तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल. धन्यवाद. भेटूया पुन्हा अशाच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.